श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो. बऱ्याच वेळा स्वामी सेवा करताना तुम्हाला असे काही अनुभव येतात, त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडतो की हे सर्व माझ्यासोबतच का होते? माझे काही चुकत आहे का? किंवा मग माझी सेवा स्वामीपर्यंत पोचत आहे का? त्यातलेच एक म्हणजे स्वामी सेवा करत असताना नामस्मरण, जप किंवा ग्रंथाचे पठण करत असताना तुम्हाला जांभळी येते किंवा कंटाळा येतो, डोळ्यातून पाणी येते, असे तुमच्याही सोबत घडते का? जेव्हा आपण भक्तिभावाने स्वामी महाराजांचे, भगवंताचे पूजन करत असतो, मंत्र जप करतो किंवा ध्यान करतो, तेव्हा अचानक जांभळी यायला लागते, आळस यायला लागतो आणि डोळ्यातून पाणी यायला लागते, झोप येते किंवा शरीर जड झाल्यासारखे होते. हे का होते? अनेकांना असे वाटते की हे केवळ शरीराची एक सामान्य प्रतिक्रिया आहे. पण भक्त हो, त्याच्यामागे एक गोड आध्यात्मिक अर्थ आणि दैवी कारणे आहेत. या केवळ शारीरिक गोष्टी नाहीत, ईश्वरी कृपेचा एक अदृश्य संकेत आहे की तो कृपा करतो आणि त्याच्या नामस्मरणात किती शक्ती आहे हे लक्षात घेतलं की त्या गोष्टी आपणाला अधिक स्पष्ट होतील. हेच आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि इतरांना शेअर करा. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा भक्त हो, जेव्हा आपण स्वामींची आराधना करत असतो, त्यांच्या चरणी प्रेमभावाने लीन होतो, तेव्हा आपल्यातील अनंत अशुद्धता, आपल्या कर्माचे बंधन, आपण मनात साठवलेल्या इच्छा आणि आपल्यातील वासनाची धुंदी हळूहळू कमी होऊ लागते. आपण जेव्हा या सांसारिक जगात वावरत असतो, आपले कर्म करत असतो, तेव्हा आपल्या जीवनात असंख्य चिंता, मोह, लोभ, अहंकार आणि वासनांचा प्रभाव असतो. आपण कितीही प्रयत्न केला तरी काही कर्मे अशी असतात जी अनावधानाने आपल्यासोबत घडत असतात. आपणाला लगेच जाणवत नाही, पण ती आपल्या अंतःकरणात खोलवर साठत जातात. जेव्हा आपण परमेश्वराच्या चरणी लीन होऊन त्यांची पूजा करत असतो, त्यांचे भक्तिभावाने नामस्मरण करत असतो, तेव्हा ही सर्व कर्मे आणि आपल्यातील नकारात्मकता नष्ट होऊ लागते. आणि तोच क्षण असतो जेव्हा आपले शरीर त्याला विरोध करायला लागते, कारण मानवाचा देह नेहमीच मोहाच्या साखरदंडात अडकलेला असतो. भगवंताचे नामस्मरण म्हणजे अग्नीत प्रवेश करण्यासारखे आहे. हा अग्नी सर्व वाईट संस्कार, दृष्ट प्रवृत्ती आणि अनिष्ट ऊर्जांना भस्म करून टाकतो. पण जसे काही काळ अंधारात राहिलेल्या डोळ्यांना अचानक दिसणारा प्रकाश सहन होत नाही, त्याप्रमाणे आणि मनालाही हा परिवर्तनाचा प्रकाश सोसला जात नाही. म्हणूनच जेव्हा आपण ध्यान करतो, मंत्र जप करतो किंवा ईश्वर चिंतनात तल्लीन होतो, तेव्हा आपले मन एक प्रकारे त्या नवीन शक्तीचा प्रतिकार करू लागते. हीच ती नकारात्मकता ऊर्जा आहे जी वर्षानुवर्ष आपल्या अंतर्मनामध्ये आहे. जेव्हा आपण भगवंताच्या चिंतनात गढून जातो, तेव्हा या नकारात्मक ऊर्जेला जाग येते आणि ती बाहेर पडू लागते. त्या क्षणी आपणाला जांभळी येते, शरीर जड झाल्यासारखे होते, आळस वाटतो किंवा झोप यायला लागते, की सर्वच लक्षणे दर्शवतात की आपले मन आणि आपले शरीर एका आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत जात आहे. असे समजा तुम्ही खूप दिवसानंतर वापरात नसलेल्या खोलीची साफसफाई करत आहात आणि त्यात वर्षभराचे न उघडलेले सामान आहे. जसजसे तुम्ही त्या खोलीतील वस्तू हलवायला लागता, तसतशी खोलीमध्ये धूळ उडायला सुरुवात होते. काही वेळाने या धुळीमुळे शिंका यायला लागतात, डोळ्यात पाणी येते आणि थोडे अस्वस्थ झाल्यासारखे वाटते. पण जर तुम्ही तिथल्या वस्तू स्वच्छ केल्या, धूळ झाडली, सर्व साहित्य व्यवस्थित लावलं, तर बघा त्या खोलीतील वातावरण किती स्वच्छ आणि प्रसन्न होते. अगदी तसेच भगवंताच्या नामस्मरणाचे असते. आपले मन म्हणजे त्या जुन्या खोलीसारखे आहे, जिथे वर्षानुवर्ष वाईट विचार, वाईट गोष्टी, नकारात्मकता साठलेली आहे. आणि नकारात्मकता साठलेली असते तेव्हा आपण भगवंताचे नाम घेऊन साधना सुरू करतो, तेव्हा सगळ्या साठलेल्या गोष्टी हलल्या जातात, त्याचे अस्तित्व डळमळू लागते आणि त्या बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणूनच काही वेळा आपणाला जांभळी येते, आळस येतो, डोळ्यात पाणी येते किंवा शरीर जड झाल्यासारखे वाटते.
पण जर आपण ह्या समजून घेतल्या आणि साधना सुरूच ठेवली तर थोड्या वेळाने मन पूर्ण स्वच्छ होते, शांत होते आणि मन एक अनोखी प्रसन्नता अनुभवायला सुरू करते. आपण श्री स्वामी समर्थांच्या उपासनेत पाहतो, अनेक भक्तांचे कथा ऐकतो. काहींना सुरुवातीला नामस्मरण करताना आळस यायचा, काहींना झोप यायची, त्यांना पाठमोऱ्या जांभळ्या यायच्या. पण जेव्हा त्यांनी या भावना झिटकारून पूर्णपणे स्वामीमय होऊन साधना सुरूच ठेवली, तेव्हा त्यांच्या जीवनात स्वामींची अपार कृपादृष्टी झाली. पाणी येण्यामागेही एक मोठा अर्थ आहे. एखाद्या भक्ताला जर स्वामींची कृपा अनुभवायची असेल तर त्याने त्याच्या मनात असलेली कठोरता दूर केली पाहिजे. नामस्मरण करताना पाणी येणे हे अश्रूंच्या स्वरूपात आत्म्याच्या शुद्धतेचे प्रतीक आहे. एखाद्याला लहान मुलाने खूप दिवसानंतर आईपासून दूर राहून जेव्हा आईला हाक मारतो आणि आई धावत आली, त्यावेळी त्या मुलाच्या डोळ्यामध्ये जे आनंदाश्रू येतात ना, तसंच स्वामी सेवा करताना, जप करताना आपणालाही साठलेला अहंकार हा हळूहळू गळू लागतो. स्वामींशी आपण एवढे एकरूप होतो की आपणाला असे वाटते की स्वामी हे माझ्या घरातील एक सदस्य आहेत व माझे वडील आहेत, जे मला प्रत्येक सुखदुःखात सावरतात. अशा वेळी आपणाला आपले एखादे जुने दुःख, त्रास आठवते आणि त्या आठवणीने आपण स्वामीसमोर रडायला लागतो. आपल्या डोळ्यातून पाणी येते. आपली स्वामींची असलेली आत्म्याची ओळख हीच त्या अश्रूंचा खरा अर्थ आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करत असाल, त्यांच्या नामाचा जप करत असाल किंवा तुम्हाला झोप येत असेल, जांभळी येत असेल किंवा आळस येत असेल तर घाबरू नका. श्रद्धेने पुढे जात राहा, कारण जसजसे तुम्ही शुद्ध होत जाल तसे तसा आळस नाहीसा होईल आणि त्या जागी भगवंताच्या कृपेचा आनंद प्रकट होईल. हे फक्त एक परीक्षा आहे, जे पार केली की स्वामींच्या कृपेचा अमृत सिंचन तुमच्या आयुष्यभर नक्की होईल. ही झोप, हा आळस, हे अश्रू, हे सर्व काही साधनेच्या प्रवासातील टप्पे आहेत. जर तुम्ही मन लावून पूजा करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल तर याचा अर्थ असा आहे की परमेश्वर तुमच्यातील नको असलेल्या नकारात्मक शक्ती नष्ट करत आहे. ही प्रक्रिया सहन करणे कठीण जाते, कारण आपले मन भौतिक सुखाच्या मोहात गुंतलेले असते. म्हणूनच आपल्या मनात अनेक वेळा विचार येतो की आज पूजा थोडा वेळच करूया, आज नामस्मरण थोडा वेळ कमीच करूया, उद्या अधिक करूया. पण हाच मोहाचा प्रभाव आहे, जो जिथे आहे तिथे भगवंत नाहीत. म्हणूनच तुम्ही झोप येऊ लागली, आळस वाटू लागला तरी भगवंताचे नामस्मरण सुरूच ठेवा. याचा अर्थ असा नाही की हा त्रास कायम राहतो. उलट केवळ सुरुवात आहे. जसजशी साधना अधिक दृढ होते तसतसे अडथळे आपोआप नष्ट होतात. जसा सूर्य उगवल्यावर रात्र नाहीशी होते, तसंच भगवंताच्या नामस्मरणाने आपल्यातील नकारात्मकता आणि अशुद्ध कर्माचा प्रभाव लयास जातो. भक्तांनो, स्वामीवर नित्यम श्रद्धा ठेवा. जसे लहान मूल आईच्या कुशीत गेले की त्याला कोणत्याही चिंता राहत नाहीत, तसेच जर तुम्ही स्वामींना पूर्णतः शरण गेलात तर तुम्हाला या जगात कशाचीच भीती राहणार नाही. स्वामींनी तुमचा हात एकदा धरला की ते तुम्हाला कधीच सोडणार नाहीत. फक्त स्वामींवरती मनापासून विश्वास ठेवा आणि स्वामींची सेवा करत राहा. कारण स्वामींचं ब्रीदवाक्य आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात येणारे दुःख, अडचणी, तुमच्या समस्या हे स्वामी महाराज एक दिवशी नक्की सोडवतील. फक्त तुम्ही दृढनिश्चयाने त्यांची सेवा करत राहा आणि स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवत राहा. आजचा हा व्हिडिओ थोडा जरी माहितीपूर्ण तुम्हाला वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.